येडशी अभयारण्यातून बाहेर पडलेला वाघ मागील 5 दिवसांपासून कोरेगाव वनक्षेत्रात फिरत होता। त्याने परिसरातील काही जनावरांवर हल्लेही केले होते, पण आता हा वाघ दुसऱ्या ठिकाणी गेला आहे। सकाळी हा वाघ उक्कडगाव परिसरात दिसून आला। शेतकरी उत्रेश्वर हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्याला हगवणे वस्तीजवळ पाहिल्याची माहिती दिली। वाघाने 5 मार्च रोजी कोरेगाव येथे 2 गायींवर हल्ला केला होता, मात्र त्यानंतर कोणत्याही जनावरांवर हल्ला झालेला नाही। तो अजूनही परिसरातच आहे की अन्य ठिकाणी गेला याबाबत संभ्रम आहे। वनविभाग आणि रेस्क्यू पथकाने ड्रोन, ट्रॅप कॅमेरे आणि सापळ्यांचा वापर करून शोध मोहीम सुरू केली आहे। वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वाघ एका रात्रीत 25 ते 45 किलोमीटर अंतर पार करू शकतो, त्यामुळे तो सतत ठिकाणे बदलत आहे। 3 महिन्यांपासून तो येडशी अभयारण्य आणि परिसरातच फिरत असल्याने अधिक सशक्त आणि चपळ बनला आहे। दुपारपर्यंत ढेंबरेवाडी तलाव परिसरात तपासणी केली असता वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात आढळला नाही, त्यामुळे वन विभागाने शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे।